SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। क्षणार्धात आनंदाचे वातावरण आक्रोशात। नाशिक रोडच्या राहुलनगर भागातील घटना। सविस्तर वृत्त असे, नाशिक रोड राहुलनगर परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। बसाच्या आनंदात न्हाऊन निघालेल्या कुटुंबावर क्षणात काळाने घाला घातला आणि आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले। पारा अव्हेन्यू सोसायटीतील लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्याकडे जात असताना तिसऱ्या मजल्याजवळ अचानक वायर रोप तुटले आणि लिफ्ट थेट खाली आली। या भीषण अपघातात 3 महिला आणि 4 वर्षाचा निरागस बालक गंभीर जखमी झाले। जखमींमध्ये गौरी, हर्षद, वैभवी आणि मनस्वी मकवाना यांचा समावेश असून सर्व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। विशेष म्हणजे गौरी या नुकत्याच बाळंत झालेल्या असून त्यांच्या मुलीच्या बारशासाठी नातेवाईक जमले होते, पण एका क्षणात आनंदाचे रूपांतर भीतीत झाले। या घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी ताप व्यक्त करत बिल्डर आणि लिफ्ट व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला। माझे नाव उज्ज्वला रवींद्र मकवान, मी पीडित महिलेची सासू आहे। माझी 3 महिन्याची ओली बाळंतीण आज मरणाच्या दारात आहे। केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही, तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची। लहान पोरं येतात जातात सेपरेट, त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला या लिफ्टमध्ये। आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली। आज जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, मी काय केलं असतं? लिफ्टची वेळोवेळी सर्व्हिसिंग होत होती का? सर्व्हिसिंग अजिबात नाही। त्याला फोन केला का कोणतरी ते दाढीवाले शेंबडे यायचे 2 आणि काहीतरी कुटकुट करून निघून जायचे, झाली लिफ्ट चालू। लिफ्ट वेळोवेळी बंद पडत होती तुमची? कायम बंद पडायची, कायम। तुम्ही वेळोवेळी बिल्डरला कंप्लेंट केली होती का या संदर्भात? सगळे फोन करतात पण फोन उचलत नाही। आणि एवढं होऊन पण बिल्डर नाही आलाय किंवा कोणी अधिकारी पण नाही आलाय। माझी फोन इथं मरणाच्या दारात आहे, पण त्या बिल्डरने अजून फोन करून विचारलं नाही कशी कोणी काही आलेलं नाही चौकशी करायला। वायर रोप न टाकता त्यांनी सरळ लावले वायर रोप नाहीये त्या याला। आणि आता 4 वर्षाचा ग्रीसिंग पण बघा तुम्ही कसं आहे। क्रॅक गेले लेकरू माझे। आज 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे पण 4 क्रॅक गेले पायाला। त्याला उठता येत नाही किंवा बसता येत नाही। प्लास्टर सांगितलंय, आता सूज उतरल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही, डॉक्टर सांगताय। अजून एक 4 वर्षाची पुतणी माझी आणि 2 पुतण्या माझ्या, एकीचा मनक्याला त्रास झालाय, एकीचं छातीत दुखतंय म्हणून ती पोर 5 वर्षाची, तिला सांगता सुद्धा येत नाही काय काय दुखतंय म्हणून, ती नुसती रडतीये। काय करायचं सांगा अशा परिस्थितीत आम्ही? तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे? लगेच रात्रीच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मेंटेनन्स झाला होता का? लिफ्ट फिटनेस सर्टिफिकेट वैध होते का? सेफ्टी सिस्टम काम करत होती का? असे प्रश्न आता उठा। नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेची चौकशी सुरू आहे। तांत्रिक तपासातूनच सत्य बाहेर येणार असले तरी नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली आहे। ही घटना केवळ एक अपघात नाही, तर शहरातील अनेक सोसायटींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न आहे। अजून किती अपघात झाल्यावर प्रशासन आणि व्यवस्थापन जागे होणार असा प्रश्न देखील उठत आहे। SPN न्यूजसाठी पंकज गरुड, नाशिक रोड। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।